नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलो नाही. आजचा विषय आहे दुसरी पायरी आणि आज तारीख आहे 24 मे 2024. पावलीन समूह, परळ, मुंबई. दुसऱ्या पायरीबद्दल बोलण्यापूर्वी मी जरा थोडीशी माझी स्टोरी सांगतो, म्हणजे मी तुमच्यातलाच एक आहे असं कळेल. नाही तर तुम्हाला वाटेल कोणतरी PhD भारी माणूस आणून ठेवलेला आहे जो त्याच्यावरती बोलणार आहे. तसं काही नाही, मी दारुडेच आहे. त्याच्यामुळे मी सभासद आहे, ते कळण्याकरता स्टोरी सांगितलेली बरी. वयाच्या 18व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली आणि 29व्या वर्षी अल्कोहोलिक्स नसता निरोप मिळाला. 11 वर्ष दारू प्यालो. पहिली 5 वर्ष गपचूप दारू प्यालो. कोणाला काय फारसं कळलं नाही, कारण मी 3 महिन्यातनं एकदा प्यायचो. वय कमी होतं, 18 वर्ष. तेवढे पैसे खिशात स्वतःचे नसायचे, ते फुकटची प्यायला मिळेल तिथे जायचं आणि गपचूप जायचं. पण जेव्हा मी नोकरीला लागलो तेव्हा माझ्याकडे पैसे आले आणि मग मात्र मी भरपूर दारू प्यायला लागलो. भरपूर म्हणजे दिवसाआड सरासरी अर्धी बाटली दारू प्यालो मी. दारू प्यायल्यामुळे पैशाची वाट लागली, दारू प्यायल्यामुळे तब्येतीची वाट लागली, दारू प्यायल्यामुळे कामधंद्याची वाट लागली. माझं पार्टनरशिपमध्ये मेडिकल स्टोअर होतं. मी बनी आहे मी. त्याच्यामुळे पार्टनरशिपमधनं हाकलून दिला मला, दारू पितो म्हणून. दुकानात दारू प्यायचो मी. आईवडिलांनी हाकलून दिला, एकदा, दोनदा, तीनदा. परत काहीतरी त्यांना जे काय माहीत होतं तंत्र तेवढं त्यांनी केलं, की दारू पितो हा पूर्वी बरा होता, आता काय झालं. त्यांनी प्रेमाने सांगितलं, धाक दपटच्या, मारामारी, चोपणे, धरणे, घरामध्ये फॅमिली मीटिंग, हे सगळे प्रकार झाले. मला माझ्या मित्रांनी मानसोपचार तज्ज्ञ सायकॅट्रिस्टकडे नेलं. डॉक्टर श्रीकांत जोशी भिवंडीला येतात, ते मी भिवंडीचाच आहे मूळचा. त्याच्यामुळे त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी मला केस पेपरच्या मागे लिहून दिलं की तू अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये जा. तोपर्यंत मी अल्कोहोलिक्स अनॉनिमस शब्द ऐकलेला नव्हता. तो दिवस, केस पेपरवरची तारीख आहे 15 जून 1989, 15 जून 1989. मराठी कळत नाही असं कोणी आहे का? मराठी कळत नाही असं कोण नाही ना? सगळ्यांना मराठी कळत. 15 जून 1989 त्या दिवशी मला खऱ्या अर्थाने अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा निरोप मिळाला. पण मी मनातल्या मनात बाहेर आल्यावर डॉक्टरला शिव्या दिल्या. काय येडा माणूस आहे, कोणी याला डॉक्टर केलं जायला. मला दारुड्यांच्या मिटिंगला वाटत मी काय दारुडे आहे का? मी पितो पण तेवढा नाही. मी वाट लागलेली आहे माझी, पण तेवढी नाही. असं आपण कधी पण थांबू शकतो, कधी पण चालू करू शकतो. पण मी प्रयोग केला दारू बंद करायचा. स्वतःच्या इच्छाशक्तीवर काय बंद झाली नाही. मारामारी झाली, हात फ्रॅक्चर झाला, गळ्यामध्ये हात 21 दिवस होता, तसाच दारू प्यायला जायचो. आणि मला ज्या मित्रांनी सायकॅट्रिस्टकडे नेलं त्यांनी मला एक दिवस विचारलं, उधर गया था क्या मीटिंग में? म्हटलं नाही यार, शर्म आता है. अबे साले, पी के गिरता है तो शर्म नहीं आता है, और पीना बंद करने के लिए काय काय शर्म आता है तेरे को, चल मैं आता तेरे साथ में. आणि म्हणून मी पहिल्या मीटिंगला आलो 23 सप्टेंबर 1989. पहिल्या दिवशी मीटिंगमध्ये मला कळलं की सगळे दारू पिणारे दारुडे नव्हेत. म्हटलं हाय, आपल्याला अजून परत जायला चान्स आहे, आपण दारुडे नाहीये म्हणजे. आणि त्यांनी सांगितलं की 100 लोक आज दारू प्यायला सुरुवात केली तर त्यातले 10 ते 12 लोक दारुडे होण्याची शक्यता आहे, असं डॉक्टर लोक आम्हाला सांगतात. आमच्याकडे काय डेटा, अल्कोहोलिक्स अनॉनिमसकडे काय डेटा नाहीये. मन सांगतं थोडी दारू पी आणि शरीर सांगतं टाईट होईपर्यंत पी. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आम्ही कुणालाही दारुड्या म्हणत नाही. ज्याचं त्यांनी कबूल करायचं. म्हटलं हे आणखी एक बरं झालं, त्याला आपल्याला कोणी लेबल लावणार नाही. आणि घाबरतच आलो होतो. म्हटलं काय फॉर्म बिम भरायला लागतो, काय पैसे बिशे, एंट्री फी वगैरे काय असते? कुछ नाही, आके बैठने का. म्हटलं करायचं काय? ऐकायचं. मी अशी बोट लावून टांग दाखवली त्याला. म्हटलं अशी ऐकून सुटते का? तो बिचारा म्हातारा माणूस होता. त्याच्यामुळे त्याने सांगितलं, अरे आमची सुटली, कदाचित तुझी सुटेल, बघ प्रयत्न करून. आणि त्या दिवशी मला पहिल्यांदा कळलं की मद्यपाश नावाचा आजार आहे. सगळे दारू पिणारे दारुडे नव्हेत. मद्यपाश आजार झाले की नाही ज्याचं त्याने ठरवायचं. मीटिंग संपल्यानंतर 20 प्रश्न दिले जातात, किंवा इंटरनेटवरती, गुगलवरती आपण नको त्या गोष्टी काय काय बघत असतो. त्याच्यापेक्षा गुगलवरती एक क्वेश्चन्स टाकलं की 12 प्रश्न तुला वेबसाईटवरती दिसतात. इंग्लिश, मराठी, हिंदी सगळ्यामध्ये दिसतात. GSOच्या वेबसाईटवर दिसतात, काही प्रॉब्लेम. मी ते प्रश्न वाचले आणि माझे 7 प्रश्न होय आले. मी जवळच्या डॉक्टरांकडे माझ्या गेलो आणि त्यांना विचारलं की ऐसा कुछ होता है क्या? तो म्हणाला हाँ, हमको पढ़ाया जाता है.
सेकेंड ईयर MBBS में हमको प्रिवेंटिव सोशल मेडिसिन नाम का सब्जेक्ट होता है, उसमें हमने पढ़ा है, और KEM में हमने मीटिंग भी अटेंड किया है. साला मेरे को पहिला क्यों नाही बोला फिर. तो म्हणाला अरे तुझ्या लादी कोण लागेल, तू शिव्या बिव्या देतो साले येऊन, त्याच्यामुळे म्हणून आम्ही तुला सांगितलं. म्हणजे मद्यपास आजार आहे, मला झालाय का, हो झालाय, आता काय करायचं. तर मला ऐकायचं आणि फक्त आजचा दिवस दारू प्यायची नाही. म्हटलं आयला हे आयडिया चांगली आहे, फक्त आजचा दिवस दारू प्यायची. आणि ह्या मंडळींनी सांगितले की ऑब्सेशन तर येणारच, ऑब्सेशन येणार नाही असं व्हायला बरेच दिवस लागतील, बरीच वर्ष लागतील. त्यामुळे पूर्वी ऑब्सेशन आल्यानंतर, मनात दारू प्यायचा विचार आल्यानंतर मी चप्पल घालून चालू पडायचं, मला थांबता यायचं नाही. अल्कोहोलिक सनसमध्ये आल्यानंतर मला वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया सांगितल्या. भुकेलेला राहू नको, एकटा राहू नको, उपाशी राहू नको, मारामारी करू नको, विचार करत बसू नको, कारण ते सगळं केलं की तुला दारूची आठवण येणार. आणि अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये येऊन मी दारूपासून दूर राहायला लागलो. घरी कोणाला सांगितलेलं नव्हतं. घरी हळूहळू कळलं. एक दिवस धाकटी बहीण म्हणाली, दादा हल्ली बरा दिसतोस, जिथे जातो तिथे जात राहा. त्याला कुठे जातो वगैरे काय मीटिंग काय माहित नव्हतं, पण कुठे जातो तिथे जात राहा. दिवस गेले, महिने गेले, मलाही बरं वाटायला लागलं. अल्कोहोलिक सनसमध्ये मी एकरूप व्हायचा प्रयत्न करायला लागलो आणि त्यातून मग निर्माण झाले ती म्हणजे अल्कोहोलिक सनसकडे बघणे काय आहे, हे नक्की काय आहे. बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब नावाचे पहिले 2 सभासद आहेत. त्या सभासदांनी मद्यपाश नावाचा आजार ऐकला डॉक्टर विल्यम डी सिल्कवर्थ कडून, आणि ते दोघं दारूपासून दूर राहिले आणि त्यांनी इतरांना सांगायला सुरुवात केली. अशी 1935 10 जूनला सुरुवात झाली. भारतामध्ये 1957 साली आली आणि हा ग्रुप चालू होऊन आता मागच्या बुधवारी आपण 42वा वाढदिवस साजरा केलेला आहे. हा ग्रुप सगळ्यात जुना, काही जे जुने ग्रुप आहेत मुंबईतले, एक परळचा आहे, एक कल्याणचा आहे, एक विक्रोळीचा आहे, एक ठाण्याचा नंतर झालेला आहे, असे मोजके ग्रुप जे आहेत ज्यांना 40 वर्ष पूर्ण झाले. त्याच्यामुळे अल्कोहोलिक सनसमध्ये येत राहिलो. 12 पायऱ्यांचा कार्यक्रम काय आहे ते बघायला लागलो. मार्गदर्शक घेतला, वेगवेगळ्या ठिकाणी मीटिंग केल्या, वाङ्मय वाचायला सुरुवात केली आणि माझा बेस तेव्हा मजबूत करून घेतला. जुन्या सभासदांनी फटके द्यायचे, असे मध्ये उठून कधी गेले तर ते असे नुसते मारके म्हशीसारखं बघायचं, बघितल्यावर साला चड्डी पिवळी व्हायची. त्या आईला दिली एक कानफडा देणे आपल्या खान मुतायला व्हायची. त्याच्यामुळे जुन्या सभासदांना घाबरून असायचे लोक. आता अंधारून गोंजारून घ्यायची पद्धत आहे ना, त्याच्यामुळे पूर्वी माझ्या लहानपणी अंधारून गोंजारून घ्याय, अड्ड्यावर बघायचं का कधी घड्याळ, असं नुसतं घड्याळ बघितलं तरी चोरी होती चायला. मीटिंग मध्ये पहिला बसले असताना घड्याळ बघितलं की तो म्हणेल नवप्रकाशचा तो प्रकाश धाव द्यायचा. अड्डे पे देखा था क्या, कधी घडी देखता था क्या कवी, इधर साला काय को घडी देखताय. त्याच्यामुळे मी अशा पठडीत वाढलेलो असल्यामुळे चांगलं झालं. आज मला 34 वर्ष 7 महिने झाले दारूपासून मी दूर आहे. ह्या टाळ्या ज्या वाजवल्या त्या अल्कोहोलिक सनससाठी वाजवल्या आहेत की माझ्यासारखा चक्रम पण येऊन ए मध्ये दारूपासून दूर राहू शकतो. आजचा माझा विषय आहे दुसरी पायरी. 2 आठवड्यापूर्वी आपण पहिल्या पायरीबद्दल बोललो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पावलीन समूहाने मला ही सेवेची संधी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे. बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की 12 पायऱ्यांवरती बोलावं आणि 12 पायऱ्यांचं रेकॉर्डिंग करावं. आता ह्या रेकॉर्डिंगच्या भानगडीत आणखी एक गोची अशी झालेली आहे की सगळेजण फोन करून सांगतात हमको भेज दो. ते 16 MBच्या वर झाल्यामुळे मला पाठवता येत नाही. मग आता एका शाळेने मला आयडिया सांगितले, यूट्यूबचं चॅनल चालू कर तुझं तू आणि तुझं तू अपलोड कर आणि आम्हाला लिंक सांग, आम्ही तिथे जाऊन बघतो. तुम्ही म्हटलं आता कोण तुमच्यातला कोणी ओळखीचा पाळखीचा जो कोणी असेल जाणकार त्यांनी मला सांगा ते कसं चालू करायचं, मी करतो आणि अपलोड करून टाकतो, म्हणजे ते होऊन जाईल. त्याच्या कारण एक पनवेलचा रवी म्हणून आहे, रविकांत म्हणून, तो करतो, पण तो काय करतोच असं नाही. कधी मी पाठवलं तर करतो, नाही करतो, कधी उत्तर देतो, नाही देतो. तर म्हटलं हे दुसऱ्याच्या खाजवत बसण्यापेक्षा आपल्या आपण खाजवलेल्या बऱ्या. तर आपण स्वतंत्र चॅनल सुरू करू, मी तुम्हाला करतो आणि झालं की मी तुम्हाला लिंक देतो आणि लिंकवरती तुम्हाला जाऊन ते बघता येईल, काही प्रॉब्लेम नाही. एकदम सोपं गणित आहे, ते करता येईल, पण ते करायला पाहिजे. माझ्याकडे ऑडिओ कॅसेट्स पण आहेत 20-25, त्या ह्याला दिल्या होत्या गोरेगावच्या, काय त्याचं नाव, महेशला दिल्या होत्या, त्याने केलेल्या आहेत थोड्याफार. मी पण टेप रेकॉर्डर आणला विकत, ते झाला टेप रेकॉर्डर खराब झाला, पण माझं काही झालं नाही रेकॉर्डिंग, त्याच्यामुळे ते गेलं, बाद झालं. आता तसा रेकॉर्डिंग करणारा टेप रेकॉर्डर मिळत पण नाही. पूर्वी यायचा तो असं कॅसेट टाकायची आणि परती पेन ड्राईव्ह टाकायचा आणि मग ते चालू व्हायचं बरोबर. त्यामुळे रेकॉर्डिंग करायची माझी बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती. आम्ही मागे पास इट ऑन केलं होतं, तेव्हा विलास होता, आता तो विलास गायब झालेला आहे.
तो विलासने रेकॉर्डिंग केलेलं होतं. म्हटलं चला त्यानिमित्ताने हे रेकॉर्डिंग होती. माझ्याकडे स्वतःची 100 रेकॉर्डिंग आहेत वेगवेगळ्या विषयांवरची आणि इतरांची 100-150. तर म्हटलं अरे एखादी कोणीतरी म्हणाला अरे हा ठेवा आहे पण ते मला अक्कल नाही, त्याला मी काय करू, मला अक्कल पाहिजे की नको, युट्यूब चॅनल चालू करायची. ते आता करतोय मी काहीतरी. दुसऱ्या पायरीकडे वळण्यापूर्वी आपण आधी पहिली पायरी बघूया. पायऱ्या म्हणजे काय, तर अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये आल्यानंतर मद्यपाश आजार कळला की नाही, आजारावरती उपाययोजना असते. आपण डॉक्टरकडे गेल्यावरती डॉक्टर आपल्याला औषध देतो, इंजेक्शन देतो, गोळ्या देतो, प्यायला लिक्विड देतो. तसं पहिल्या सभासदांनी 12 पायऱ्या लिहून ठेवलेल्या आहेत. आपण त्याला 12 गोळ्या म्हणू शकतो किंवा त्याच्यावरती उपाययोजना म्हणू शकतो. तर याच्यात गंमत अशी आहे, अल्कोहोलिक्स अनोनिमस इथे कंपल्सरी काही नाही, यू मस्ट डू धिस असं म्हटलं की दारुड्या करणार नाही, ते त्यांना माहित होतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं त्या सजेस्टेड आहेत, घ्यायचे तर घ्या, नाही तर दरवाजा उघडा आहे, रिहॅब सेंटर चालू आहेत, परत परत येत राहा, काही प्रॉब्लेम नाही. ज्याच्याकडे पैसे त्यांनी परत परत यावं, काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्हाला कायमची दारू बंद ठेवायची असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे. आता कोणीतरी म्हणत होता स्वतःमध्ये बदल घडून आणायला पाहिजे. आता बदल घडून असं जादू होत नाही काय तिच्या आहे. ते झाले, प्रयोग करून झाले, बाबा भगत सगळे आम्ही करून झाले, त्याचा काय होत नाही, फाटा होत नाही. मग बदल होण्यासाठी ह्या 12 पायऱ्या दिलेल्या आहेत. मग ह्या 12 पायऱ्या सगळ्या एकदमच घेतल्या पाहिजेत का, नाही. याच क्रमाने घेतल्या पाहिजेत का, नाही. पुढे मागे घेतलं तर चालेल का, हो चालेल. कधी घ्यायच्या, 90 दिवस दारूपासून दूर झाल्यानंतर तुम्ही पायऱ्या घ्यायला आपोआप सुरुवात करायला हरकत नाही. स्पॉन्सर घेतलाच पाहिजे का, हो घेतलाच पाहिजे, कारण स्पॉन्सर घेतल्याशिवाय मला कळणार नाही. स्पॉन्सर शब्दाचा अर्थ, आपण जो स्पॉन्सर शब्दाचा अर्थ ऐकतो, या कार्यक्रमाचे प्रायोजक, तो प्रायोजक ह्या अर्थाने नसून तो मार्गदर्शक ह्या अर्थाने आहे. आणि तो जुन्या सभासदांनी नव्या सभासदाला मी कसा दारूपासून दूर राहिलो सांगण्याचा कार्यक्रम, त्याला स्पॉन्सर होतो. पहिल्या पायरीत आपण काय बघितलं, पहिल्या पायरीमध्ये 2 गोष्टी बघितल्या. एक म्हणजे तळ उचलणे. प्रत्येक जण काय म्हणायचं, मी पण म्हणत होतो की मी दारुडे आहे पण तेवढा नाही. तेवढा म्हणजे कसा, जो बायकोला मारतो, जो 24 तास दारू पितो, जो कामावर जात नाही, जो भांडीकुंडी विकून टाकतो, तर हे मी काय केलेलं नाही. मग त्याच्यापेक्षा थोडं खालचं, दुकानात पार्टनरशिपच्या धंद्यामध्ये चोरी केलेली आहे, त्याच्यानंतर पॅन्टमध्ये लघवी केले, अंथरुणात लघवी केली. आता कोणतरी म्हणाला गच्चीवरती झोपत होतो, तर मी माझी गादी आजी वाळत घालायची, 70 वर्षाची आजी वाळत घालायची गादी, आणि मी तिला जाऊन सांगितलं नाही का ते तांब्या सांडला, आजी एक मुस्कडत द्यायची, खॅट. अरे गधड्या, माझं वय 74 आहे, मला मुताचा वास आणि पाण्याचा वास कळत नाही का, साल्या तू मुतला, दारू पिऊन मुततोस तू, आम्हाला काय कळत नाही का. आणि शपथा घेऊन झाल्या, सगळं झालं. अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर कळलं, हात वर कर, पॉवरलेस. पॉवरलेस म्हणजे माझी अक्कल चालत नाही, माझी शक्ती चालत नाही दारू पुढे. दारूने आजा आजा म्हटलं की जायला लागतं. मग ती रात्री 2 वाजता बोलवलं तरी मी उठून जायचो, सकाळी 2 वाजता ड्रायडे असला तरी जायचो, अनोळखी गाव असलं तरी जायचो. अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या पहिल्या पायरीमध्ये मला कळलं की माझा तळ उचलायचा आहे. जेवढी धुलाई झाली तेवढी पुरे झाली, ह्याच्यापेक्षा आणखी धुलाई करून घेऊन मग ए मध्ये यायची काय गरज नाही. जितना हो गया उतना बस हो गया. आणि अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगते, ही उताराला लागलेली गाडी आहे, ती जिथे थांबवली तिथे थांबवली, नाही तर ती जाऊन मृत्यूपर्यंत आणि वेडेपणापर्यंत जाणारी आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला थांबायचं असेल तर आजचा दिवस आत्ता, लगेच, या क्षणी. हातात ग्लास असेल ओतून द्या म्हणून सांगतो आपण 12 स्टेप करताना कधी पण, बस जेवढी झाली तेवढी पुरे झाली. पहिल्या पायरीमधला तळ गाठायचा आहे. तळ गाठायचं म्हणजे माझी जेवढी झाली तेवढी धुलाई पुरे झाली. आणि हातबलता म्हणजे मी कशा कशामध्ये 20 प्रश्नांची उत्तर लिहायची. मी पहिल्या पायरीचं वर्कशॉप घेतो. आता पंढरपूरला जाणार आहे 16-17 तारखेला, तेव्हा मी येणार नाही. 16-17 जूनला 16-17 ईदीची सुट्टी आहे, 2 दिवसाकरता. रविवार नाही, पण रविवार सोमवार जायचं, काही प्रॉब्लेम. शुक्रवारी रात्री ट्रेनमध्ये बसणार आहे मी. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर पहिल्या पायरीमध्ये हातबलता आणि तळ उंचावणे. तळ गाठणे पाहिजेच, प्रत्येकाने तळ गाठला पाहिजे. तळ नसेल गाठला तर आमच्यापैकी बरेच लोक सांगतात मी बाहेर गेलो परत प्यालो, बाहेर गेलो परत प्यालो. का प्यालो, कारण तो तळ गाठलेला नव्हता. माझी झाली तेवढी पुरे झाली. डॉक्टर काय सांगतात, आता प्यालास तर मरशील, मग मी तयार होतो. बायको काय सांगते, तुमचं हे नाटक चालू राहिले तर मी सोडून जाईल, मग दारुड्यात थांबतो. ऑफिसमध्ये मेमो दिला, मग दारुड्यात थांबतो. तसं अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये पहिल्या पायरीमध्ये थांबायला सांगितलेलं.
तळ गाठायला सांगितलं. जेवढी झाली तेवढी पुरे झाली. आणि मग आता दुसऱ्या पायरीकडे आलो. दुसऱ्या पायरीमध्ये दुसरी पायरी आपण रोज वाचतो. ती काय म्हणते, आम्हाला समजले की आमच्याहून महान शक्तीच आम्हाला सुरळीत करू शकेल. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. आम्हाला समजले, कसं समजलं, किंवा इंग्रजीमध्ये जे वाक्य आहे, केम टू बिलीव्ह दॅट पॉवर ग्रेटर दॅन आवर सेल्स कुड रिस्टोर टू सॅनिटी. एका जुन्या सभासदांनी छान सांगितलं. तो म्हणतो केम म्हणजे वेअर फ्रॉम यू हॅव कम, कुठून आलास. केम टू बिलीव्ह, आम्हाला समजले. कसं समजलं? कसं समजलं म्हणजे मी पहिले माझी धुलाई करून घेतली, दारूनी माझी वाट लागली, तब्येतीची वाट लागली, पैशाची वाट लागली, कामधंद्याची वाट लागली, नातेसंबंधांची वाट लागली, आणि मग मी आता अल्कोहोलिक मध्ये आलोय आणि तुम्हाला विचारते अब क्या करने का बोलू. दुसरी पायरी कधी घेतली हे कोणालाही सांगता येत नाही. मी 23 सप्टेंबर 2004 असं काय सांगता येत नाही, कारण हे सगळं डोक्यात चाललेलं असतं. डोक्यात काय चाललेलं असतं, मी आता रिहॅबमध्ये आहे, मला लवकरात लवकर घरी जायचंय, आणि घरी जाऊन मग मी ह्या लोकांना दाखवतो. पहिला विचार असतो, साला मला आणून टाकला काय तिच्या आईला, ह्यानं दाखवतो. 99% वेळा हाच विचार असतो. जर का त्यांनी रिहॅबमध्ये मीटिंग केलेल्या असतील, ए मेंबर बरोबर बोलला असेल, काय एक्सपोजर असेल, तर त्याच्या लक्षात यायला लागतं की त्या काउन्सिलरने सांगितलेलं आहे की बाहेर जाने के बाद मीटिंग करो. त्या मीटिंग जर केल्या नाहीत तर तो दाखवतो. रिहॅबमधनं जाताना घरच्या रस्त्यावरती जाणारे, जातानाच पिणारे कितीतरी लोक आहेत. कितीतरी आपण स्टोऱ्या यामध्ये ऐकले, जातानाच रस्त्यावरती प्यालो मी. अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर दुसरी पायरी बद्दल आपण बोलणार आहोत. आता याच्यात गंमत अशी आहे की बऱ्याचदा दुसरी आणि तिसरी एकत्र आपण करतो. तिसऱ्या पायरीमध्ये देवाबद्दल बोलणार आहोत, तिसऱ्या पायरीमध्ये धर्माबद्दल बोलणार आहोत, दुसऱ्या पायरीमध्ये देवाचा आणि धर्माचा काहीही संबंध नाही. त्यामुळे आपण फक्त दुसऱ्या पायरीबद्दल बोलणार आहोत. गंमत अशी आहे की दुसऱ्या पायरीबद्दल बिग बुक मध्ये जे लिहिलेलं आहे ते आम्ही अज्ञेयवादी प्रकरणात लिहिलेलं आहे, आणि त्याच्यात त्यांनी दुसरी आणि तिसरी एकत्र केलेली आहे. आणि 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये फक्त दुसऱ्या रूढीवरती, दुसऱ्या पायरीवरती बोललेलं आहे. आणि गंमत अशी आहे की बेस्ट ऑफ ग्रेपवाईनचे माझ्याकडे 3 व्हॉल्यूम आहेत, 3 व्हॉल्यूम आहेत. त्यातल्या एकाही ठिकाणी, किंवा अगदी मी ह्याच्यात पण बघितलं, बिल डब्ल्यूचं पुस्तक जे आहे, एक पेज जे ग्रेपवाईन मधले, त्याची बिल डब्ल्यूने लिहिलेली जेवढी आर्टिकल्स होती ग्रेपवाईन मध्ये, ती सगळी एकत्र केलेली. त्या पुस्तकाचं नाव आहे लँग्वेज ऑफ द हार्ट. त्या लँग्वेज ऑफ द हार्ट मध्ये पण बघितलं, फक्त दुसऱ्या पायरीवरती आर्टिकल नाही, 3 पायऱ्यावरती आहे, ऍक्सेप्टन्स वरती आहे, कन्फेशन वरती आहे, पण फक्त दुसऱ्या पायरीवरती बिल डब्ल्यूचं आर्टिकल नाही. तर वेगवेगळ्या आर्टिकल मधले छोटे छोटे तुकडे जे आहेत ते मी वाचून त्याच्यातनं आपले अनुभव जोडून सांगायचा प्रयत्न करतो. आता प्रश्न पहिला असा आहे, काय म्हणतो तो, आम्हाला समजले की आमच्याहून महान शक्तीच आम्हाला सुरळीत करू शकते. आता आपण गल्लीमध्ये भाई लोक बघतो, आपल्याला जेव्हा एक छोटा भाई त्रास देत असतो तेव्हा आपण मोठ्या भाईला जाऊन सांगतो, ए भाई देख वो तकलीफ देता है, तेरा जो कुछ रहेगा देख लेगा आपण, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्रास होत असेल तर आपण मोठ्या भाईकडे जातो. आपल्याला त्रास सध्या कोणाकडनं होतोय, दारू पुण्यामुळे होतो. पण आपण दारूला वाईट बोलायला तयार नसतो. अरे एवढी मजा दिली ना दारूने, दारू बुरी थोडी आहे यार, सब लोग पिते, भगवान शंकर भी पिता है. हे आपण सगळे येडेचाळे करून झालेले आहेत की दारू पिणं तसं बरोबर आहे हे सांगण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धती केलेल्या आहेत. अल्कोहोलिक सनसच्या मीटिंग मध्ये आल्यानंतर पहिला प्रश्न मला आहे तो म्हणजे असा की मी महान शक्तीकडे का जायचं, माझ्यापेक्षा वेगळी बाहेरची शक्ती दारू बंद करण्याकरता का करायची, माझी मला का नाही बंद करतायत. साधा सोपा प्रश्न. म्हणून त्यांनी सांगितलं, पहिल्या पायरीत आपण काय म्हटलेलं आहे की माझी विल पॉवर, इच्छाशक्ती दारू पुढे चालत नाही. मग दारू पुढे माझी चालत नाही तर कोणाची तरी चालवायला पाहिजे. दारू मला थांबायला पाहिजेच ना, थांब सांगायला पाहिजे दारूला. ते कोण सांगणार, मग ते कोणतरी मला सांगणार, दुसरा माझ्याकडून करून घेणार आहे, त्याला म्हणायचं उच्च शक्ती. मग इतके दिवस आम्ही उच्च शक्ती, दारू पिताना आम्ही कधी उच्च शक्ती वगैरे बोलले का, आपण कधी शब्दच नाही ऐकलेला. दारू पिताना हायर पॉवर नावाचा शब्दच ऐकलेला नाही. असं का बरं, कारण दारू पिताना दारू बंद करण्याकरता आपण काय म्हणायचो, लात मारीन तिथे पाणी काढेल. आपण कभी भी बंद कर सकता है, कभी भी चालू कर सकता है. वस्तुस्थिती तशी नव्हती. कभी भी बंद कर सकता है एवढं बरोबर होतं, पण कभी भी चालू कर सकता है ते माझं ठरून नव्हतं व्हायचं, ते अचानक व्हायचं.
अरे नाही यार, दारू प्यायचा मनात विचार नव्हता, पाऊस पडला मस्त, एक लंडन, आमचा अरुण नेहमी सांगतो, लंडन पिल्सनरचं मोठं पोस्टर दिसलं आणि घुसलो. बरोबर आहे. तर कधी प्यायचं हे मला ठरवता येते. दारू बंद करायची कधी, ती मला विल पॉवर वापरून दारू बंद करायला लागणार आहे. मग अल्कोहोलिक मध्ये आणखी दुसरा प्रश्न आला, तो म्हणजे स्वावलंबन पूर्वी होतं, अपना आपण देखेगा, तुम क्या हमको सिखाता है यार, हमको सब मालूम है. जेव्हा आई वडील सगळे नातेवाईक सांगायचे तेव्हा मी त्याला, तू प्यालायस का? तो म्हणाला नाही मी नाही प्यालं. मग तू काय झाटा शिकवतो मला? तू आयुष्यात कधी प्याला नाही, तू काय मला सांगतो दारू कशी बंद करायची, दारू का बंद करायची? त्याच्यामुळे मी त्याची धुलाई करून टाकतो. अल्कोहोलिक सनाच्या मीटिंग मध्ये पहिला प्रश्न मला पडला, तो म्हणजे उच्च शक्तीची गरज काय माझ्या विल पॉवरवर मी कधी पण बंद करू शकतो. आणि तिथे काशी माझी होत होती. हा प्रयोग आम्ही केला नाही का? इथे बसलेला दारू पिणारा प्रत्येक माणूस सांगेल की मी शपथ घेतली, पोराची घेतली, आईची घेतली, बापाची घेतली, देवाच्या तसबिरीवर हात ठेवला, मित्रांकडे प्रॉमिस केलं, आज से आपण पिएगा तब साथ में ही पिएगा. मग पुढं काय झालं? पुढं असं झालं की ते टिकलं नाही. म्हणजे माझ्या एकट्याच्या बळावरती मला दारू बंद करता येत नाही, हे पहिल्या पायरीने वारंवार सिद्ध केलेलं आहे. म्हणून मला दुसऱ्या कोणाची तरी काठी धरायला पाहिजे. मला चालता येत नाही, मी लंगडा आहे, म्हणून मला दुसऱ्याची कोणाची तरी गरज आहे. मग हा दुसरा कोण? आईबापाने सांगून झालं, बायकोने सांगून झालं, साहेबांनी सांगून झालं, आम्ही ऐकलं का? डॉक्टरनी सांगून झालं, अरे पिशील तर मरशी झाल्या, तुझ्या लिव्हरला सूज आले, काय फॅटी लिव्हर, अमुक तमुक, नवीन नवीन रोगाची नावं आपण ऐकतो. डॉक्टरचं ऐकलं नाही. बरं, जे आपले ख्रिश्चन मंडळी आहेत ते फादर के पास गया, तो फादर ने हमको समझाया नहीं था, ऐसा नहीं था ना, समझाया था. मग समजे क्या हम लोग? नाही समजे. म्हणजे धर्मगुरूंनी सांगितलेलं आम्ही ऐकलं नाही. बरं, आम्ही माळ घातली, गंडे घातले, या बाबाला गेलो, दर्ग्याला गेलो, सगळे धंदे केले. मग धर्मगुरूंनी सांगून ऐकली नाही, डॉक्टरनी सांगून ऐकलं नाही, आई बाप्पांनी सांगून ऐकलं, म्हणजे ह्या हायर पॉवर चालणारच नाहीत मला. मग मी कुठे आलेलो आहे दारू बंद करायला? अल्कोहोलिक सनासमध्ये. मग हायर पॉवर म्हणजे काय वगैरे सगळ्या भानगडे आपण नंतर बघू. बिल डब्ल्यू स्पष्टपणे सांगतो की सगळी दुसरी पायरी आत्ताच्या आत्ता एकदम घेतली पाहिजे, असं काही अट्टहास नाही. घेतलीच पाहिजे असाही अट्टहास नाही. निर्णय तुला घ्यायचा आहे, कारण दुसरी आणि पहिली, दुसरी, तिसरी पायरी ही विचाराची पायरी आहे. चौथी पायरी लिहायची पायरी आहे. पहिल्या 3 पायऱ्या हा डोक्यामध्ये खुडखुड खुडखुड चाललेला आहे. आपण शेअरिंग ऐकत असतो तेव्हा आपल्याला आपली कॅसेट उलटी चालू असते, डॅन 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 डॅन, बेबी ये इधर गिरा था मैं उधर गिरा था, ये इसने ऐसा किया मैं भी ऐसा ही किया था. थोडाफार 19-20 फरक असतो. मग अल्कोहोलिक सनाच्या मीटिंग मध्ये आल्यानंतर कळलं की आपल्या एकट्याच्या बळावर तर होत नाही, स्वावलंबनाने होत नाही. आपल्या ज्या काय हायर पॉवर आहेत, बायको, साहेब, डॉक्टर, धर्मगुरू, यांचं काय आपण ऐकलेलं नाही. मग आता आपण हायर पॉवर म्हणजे काय? आता आला का काशी तिच्या आयला? हायर पॉवर म्हणजे काय? कोणाला म्हणायचं रे हायर पॉवर? अरे ज्यावेळेला माझ्यापेक्षा जास्त अक्कल आहे, तू माझ्या हायर पॉवर ना. ते म्हणाले सगळं नंतर बघू आपण, तू पहिले ए मध्ये आलायस की नाही, आणि ए मध्ये दारू बंद करायला आलायस, आणि ए मध्ये येऊन तुझी दारू बंद झाली. ज्या दिवशी मीटिंग केलीस त्या दिवशी जाताना तू प्याला नाहीस, म्हणजे इधर कुछ तो होता, एवढं तर कळलं आपल्याला सगळ्यांना. तर पहिल्या दिवशीच कळलं ना. तुमच्यापैकी अनेकांना आठवत असेल की आपण कितीतरी जणांनी शेअर केलेला अनुभव ऐकलेला असेल की पहिल्या दिवशी माझी बायको आणि माझी मुलगी माझ्या बरोबर होती, किंवा माझा लहान मुलगा माझ्या बरोबर होता, आणि जेव्हा कोणीतरी शेअर करायला लागला मद्यपास आजार, तेव्हा माझ्या लहान पोरांनी बायकोचा हात दाबला आणि कानात सांगितलं, मम्मी पप्पांची दारू इथेच बंद होईल. असं अनेक लोकांनी आपल्याला सांगितलेलं ऐकलंय. तो जो एक क्षण होता ते त्या पोराला कळलं. काय कळलं? की ह्या दारुड्याची दारू इथे बंद होईल. म्हणजे अल्कोहोलिक्स अनोनिमस नावाची जी संस्था आहे ती तुझी उच्च शक्ती मान, काहीच प्रॉब्लेम नाही. आता ह्याच्यामध्ये आणखीन गोष्टी येणार आहेत. ती अशी आहे की आमच्यातले उच्च शक्ती मानण्याला तयार न होणारे 2 प्रकारची माणसं. एक आहेत नास्तिक, त्याला वाटतं की हे साला आपल्याला देवाच्याकडे जाऊन कापणार. बैल कापतात की नाही, बकरा कापतात, तसा देव नावाच्या माणसाकडे जाऊन हे आपल्याला ख्रिश्चन धर्मामध्ये माहिती आहे, पूर्वी गुडघे टेकून आपण जसे चर्चमध्ये बसतो तशी सोय केलेली होती. अजूनही काही ठिकाणी आहे. मग तो जो नास्तिक असतो
तो घाबरतो. तो म्हणतो साला दारूने नुकसान झालं तरी परवडलं, पण हे साला देवबिवच्या भानगडीत पडणार नाही आपण. हे उच्च शक्तीसाठी हे मला धर्माकडे घेऊन जाणार आणि देवाकडे घेऊन जाणार. तर तो जो नास्तिक माणूस असतो तो नास्तिक माणूस तयार होत नाही. पण नास्तिक नसलेले कोण लोक आहेत? आस्तिक आहेत. मग तो आस्तिक काय म्हणतो? आस्तिक म्हणतो माझा देवावर विश्वास आहे, पण मी देवाची एवढी ठोकलेली आहे की आता देव माझ्यावर विश्वास ठेवेल की नाही मला माहित नाही. कारण मी देवाच्या तसबिरी फोडलेल्या आहेत. मी कीर्तनाला जाऊन टाईटमध्ये बसलेले, वा 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 क्या बात आहे असं मोठ. अरे ते बाबा म्हणाले, अरे तू काय मुजऱ्याला आलायस का कीर्तन ऐकायला आलायस तू साले? वा बाप माझा वारकरी लहानपणापासून कीर्तनाला बसायचो, वा 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 वा. शेवटी कोणीतरी येऊन हात जोडायचं, खांद्यावरती हात टाकायचा आणि मला हाकलून द्यायचं. घेऊन जायचं म्हणजे हाकलून द्यायचं. अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर कळलं की भारतामध्ये 99% लोक आस्तिक आहेत, एखादा नास्तिक आहे. माझ्या बरोबरीचे आणि जुने सभासद 20-25 वर्षवाले इथे बरेच आहेत. तुम्हाला जर आत्ता सांगितलं नास्तिक माणसांची 5 नावं सांगा, 5 मेंबरची नावं सांगा नास्तिक असले, तर नाही सांगता येणार. तो एक अशोक होता, पण तो अशोक वारलेला आहे. आमचा एक देवा आहे, तो ना सांगतो मी नास्तिक आहे म्हणून. त्याच्यामुळे बस पुढे संपलं, बंद झालं. अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर कळलं की बऱ्याच लोकांमध्ये देवावरती विश्वास आहे. आपण धर्माबद्दल बोलत नाही, आपण देवाबद्दल बोलतोय. देव कशा करता? उच्च शक्ती मांडण्याकरता. पण तो दुसऱ्या पायरीमध्ये 3 प्रकार सांगतो. पहिला प्रकार, मी आस्तिक आहे, माझा देवावर विश्वास आहे. उच्च शक्ती म्हणजे देव असू शकते, पण मी देवाची एवढी वाजवलेली आहे, तसबिरी फेकल्यात, हे प्रसाद दिला कोणी तर पायाखाली तुडवलाय, देवळात जाऊन राडा केलेला आहे. अशा गोष्टीमुळे आता माझा देवाचा माझ्यावर विश्वास आहे की नाही ह्याच्याबद्दल मला शंका आहे. तर ह्या माणसाला सोपं सांगितले. तो म्हणतो, बिल्डब्ल्यू म्हणतो, स्पॉन्सर हसतो मनातल्या मनात. तो म्हणतो टेन्शन नाही लेने का भाई, या सगळ्यातनं मी पण गेलेलो आहे, काही काळजी करू नका. आपण सुरुवातीला काय केलं, सगळेजण चला उभे राहा प्रार्थनेला. मी पण उभा राहिलो. ही उभं राहायची पद्धत फक्त महाराष्ट्रातच आहे बरं का, भारतामध्ये काही प्रमाणात आहे. इतरत्र उभं राहण्याची पद्धत नाही. इतरत्र मी आता फ्रान्समध्ये मिटिंग केल्या, त्याच्यानंतर नेपाळमध्ये मिटिंग केल्या, ते सगळेजण बसून मिटिंग करतात, बसून प्रार्थना करतात, काही प्रॉब्लेम नाही. फार फार तर काही ठिकाणी हात धरून प्रार्थना करायची पद्धत आहे. सगळेजण जे काय बसतील, पहिल्यांदा 10 डोसकी आणि दाताना 20 डोसकी, ते सगळे हात धरून प्रार्थना करतात. अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला कळलं की हा जो आस्तिक नावाचा प्रकार आहे त्याच्यात बरेचसे लोक आपण बसतो. मग आता काय करायला पाहिजे? आता काही करू नको, सगळे करतात तसं कर. आम्ही 6 डिसेंबरला बघतो इथे बायका येतात, त्या एकमेकांच्या पदर धरलेला असतो, ते किती मध्ये घुसायचा प्रयत्न करतात, पदर नाही सोडत, बरोबर आहे. त्यामुळे एक चालली की तिच्या मागे सगळे चालले. किंवा आमच्याकडे पंढरपूरला वारकरी असतात, ते एकमेकांचं पद हे धरलेलं असतं, पाकोटं धरलेलं असतं, मागे साजरा धरलेला असतो. त्यांची लाईन ते तोडत नाही, मध्ये तोडू देत नाहीत, कोणाला जाऊ देत नाही. तसं अल्कोहोलिक सनसमध्ये मी आलो आणि तुम्ही सांगाल तसं करायला लागलो. तुम्ही काय मला कोणी सांगितलं नाही पहिल्या दिवशी, हे तुझा देवावर विश्वास आहे की नाही, नसेल तर चल चालता हो, ऐसा कोई बोला नाही. आम्ही सगळेजण म्हणाले हे प्रार्थनेला उभे राहा. मी पण उभा राहिलो. बाजूबाजूला बघितलं, चायला सगळे उभे राहिले, म्हणजे आपल्याला पण उभे राहिले. आजूबाजूला बघितलं, सगळ्यांनी हात जोडला, मी पण हात जोडले. इथे लिहिलेली प्रार्थना होती मराठीमध्ये कुठेतरी, ते आहे बघा, ही मराठीत प्रार्थना आहे. तर कोणतरी बोलायला लागला, विश्वास बघितलं, हे अरे हे हीच बोलतायत, देवा जी परिस्थिती. मी पण बोलायला लागलो. आणि मी अल्कोहोलिक सनसचा सभासद कधी स्वतःहून कबूल झालो काही पत्ताच लागला नाही मला. तशा पद्धतीने आस्तिक लोकांना उच्च शक्ती घ्यायला प्रॉब्लेमच येत नाही. जोपर्यंत प्रॉब्लेम आहे तोपर्यंत अल्कोहोलिक सनस तुझी उच्च शक्ती. आता दुसरा प्रकार आहे नास्तिक. त्याला सांगितलं, ए भाऊ तुला काय आम्ही गच्चंडी धरून सांगत नाही, देव मान असं काय आम्ही सांगितलं, तुला जे पटेल ते घे, त्याला तू देवाच्या ऐवजी दुसरं नाव दे ना, निसर्ग दे, नेचर दे, काय प्रकृती दे, काय तुला पाहिजे ते म्हण. तेवढं तर तुला मान्य आहे की नाही? उन्हाळा पावसाळा हिवाळा होतो, लाईट इकडून तिकडे जातो, सकाळ होते संध्याकाळ होते, कोणतरी करतं की नाही तिथे. तर देव नसेल करत, तुला आम्ही देव म्हणतो, तू देव नको म्हणू, निसर्ग म्हण, काय प्रॉब्लेम नाही. त्या निसर्गाकडे तू स्वतःला सोप आणि तुझं तू हँडल कर, आम्ही तुला सांगत नाही. त्याच्यामुळे नास्तिक माणसाची हवाच निघून जाते. नास्तिक माणसाला खुजली कसली असते, भांडण करायची कोणाशी,
देव ह्या विषयावरती, देव नाहीये, तुम्ही चुत्या लोक आहे, अमुक आहे, तमुक आहे, त्याला भांडायची खाज असते. त्याला बिलिजरंट म्हटले ते बिल्डब्ल्यू. तो विद्रोही आहे, त्याला करना मागते तो नाही करेगा, देव नाहीये ह्याच्यावरती तो 2 तास व्याख्यान देईल. त्यामुळे त्याला आम्ही अल्कोहोलिक्स अनोनिमसने सांगितलं, ए बाबा हात जोडतो, तुझा देव आहे की नाही ते तुझं तू बघ, आम्हाला काय सांगायला येऊ नकोस, तुला वाटलं ते घे, नाही वाटलं तर नको घेऊ, आमचे दरवाजे उघडे आहेत. आम्ही इथे बसलो, आम्हाला कळलं दारू पुढे हातबल आहे का? हो हातबल आहे. उच्च शक्ती, येस उच्च शक्ती ही माझी ह्या खुर्चीत मी बसलो की दारू पित नाही. मी दर बुधवारी शुक्रवारी येऊन या खुर्चीत बसतो, त्याच्यामुळे मी दारू पित नाही. म्हणजे ही या बाकड्यावर बसलो, या खुर्चीत बसलो की ही माझी उच्च शक्ती. काय जादू होते माहित नाही, आपण इधर जाएगा तो दारू उस दिन आपण नाही पिता. त्याच्यामुळे जो नास्तिक होतो त्याला त्रास कमी होतो. आस्तिक असतो त्याला थोडासा त्रास होतो, पण त्याला परमेश्वरच्या ऐवजी उच्च शक्ती स्पॉन्सर सांगतो. आणि कोणीच नाही सांगितलं तर सगळेजण जसं करतात तसं आपण करायचं. झुंडीमध्ये घुसला, कुठेतरी व्यासपीठ मोठी मीटिंग असेल त्या सगळे जातात तसे आपण जातात, काय प्रॉब्लेम. बस पकडायला सगळे धावले तसे आपण धावतो, पटकन उड्या मारायला शिकतो आपण, ते काय कोणी लहानपणापासून आपल्याला शिकवलं नसतं. तसं अल्कोहोलिक्स अनोनिमसची उच्च शक्ती ही आस्तिक माणसाला आणि नास्तिक माणसाला एकदम सोपी पडते. आता राहिला प्रश्न तिसरा जो आहे त्याचं नाव आहे आज्ञेयवादी. आता ह्या आज्ञेयवादींचे 4 गोष्टी त्यांच्या डेंजरस आहेत की ज्याच्यावरती आपण पहिला प्रकार काय पाहिला, देवावर विश्वास नाही. तिसरा प्रकार पाहिला, देवावर विश्वास आहे पण देव माझ्यावर विश्वास ठेवेल की नाही माहित नाही. म्हणजे पहिला आस्तिक पाहिला, दुसरा नास्तिक पाहिला. आता हा जो तिसरा आज्ञेयवादी आहे त्याला 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तो म्हणतो पहिला आहे इंडिफरन्स, उदासीनता. बऱ्याचदा आपण ऐकतो की सर्व्हिस मध्ये उतर की सगळे प्रॉब्लेम तुझे सुटतील, आणि खरंच सुटतात. कारण सर्व्हिस मध्ये लय किक मिळते तुझ्या. एक तुम्ही 12 स्टेप केलं किंवा एक झाडावर जाऊन कुठेतरी ठाक 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 करून एक बोर्ड लावला किंवा एक कुठेतरी लावलेलं असतं पियायचं काउंटर, तिथे एका माणसात सांगितलं की साला 2 फुकट बदल्या बाटल्या प्यायल्याची किक मिळणार नाही, तेवढी किक मिळते. म्हणजे रिकव्हरी न करता त्याला सर्व्हिसमध्ये ढकलतो आपण आणि नंतर त्याचा वांदा होतो. तर अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये पहिला प्रकार त्यांनी सांगितलं ह्या आज्ञेयवादी लोकांचा, म्हणजे त्यांचं म्हणणं परमेश्वर आहे की नाही आम्हाला माहित नाही, आम्ही काय त्या भानगडीत पडतो. ते नास्तिक नाहीयेत, ते आस्तिक पण नाहीयेत, पण ते काय म्हणतच नाही. ते म्हणत हे जान दे यार, क्या करने का भगवान, भगवान मरने दे साला, कौन देखने को गया, तू देखा है क्या, मैं भी नहीं देखा, तू भी नहीं, यार तेल लगा दे. तो उदासीन आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल प्रेमाने त्याला त्याची उदासीनता घालून अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगायला लागतं. काय सांगायला लागतं, बाबा रे उच्च शक्ती घे, तुझी उदासीनता बाजूला ठेव. दुसरा माणूस आहे तो सांगतो फॅन्सीड सेल्फ सफिशियन्सी, म्हणजे काल्पनिक स्वयंपूर्णता. म्हणजे काय म्हणतो तो, अरे विज्ञान माहितीये का तुला, बुद्धिप्रामाण्यवाद माहितीये का तुला, नरेंद्र दाभोळकर माहितीये का, ते देवबीव काय गरज नाही त्याची, हे निसर्गाचं चक्र आहे त्याप्रमाणे चालतं आणि त्याच्याकरता माणसाने काहीही करायची गरज नाही, हे सगळं बरोबर त्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालतं. पाप केलंस तर तुझी वाट लागेल, पुण्य केलंस तर तुला चांगलं मिळेल. हे पाप पुण्य नावाची संकल्पना जी आहे ती धर्माने दिलेली आहे, पण त्याच्याऐवजी गलत किया तो गलत मिलेगा. कारल्याची बीज पेरला असेल तर कारली येतील, आंब्याची झाडं लावली असेल तर आंबे येतील, निसर्गाचा नियम आहे. कारल्याच्या झाडाला तू किती रोज तिच्या आईला पाव किलो गुळ जरी घातलास त्याच्यामध्ये, तरी कारल्याच्या झाडाला काय ऊस येणारच नाहीये. त्याच्यामुळे तो म्हणतो काल्पनिक स्वयंपूर्णता, हमको भगवान की जरूरत नहीं, हमको किसी उच्च शक्ति की जरूरत नहीं है, आई कैन हैंडल ऑन माई ओन, यू डोंट वरी अबाउट ऑल दिस. मैं तुम्हारे पास दारू बंद करने के लिए आया, तुमने हमको बोला असा असा मद्यपाश आजार आहे, 1 डे एट अ टाइम, आपण देख लेगा. अल्कोहोलिक्स अनोनिमस त्याला काही सांगायला जात नाही, बाबा ए ऐसा नाही करणे का, वैसा नाही करणे का. आपल्याकडे सल्लेखोर बरेच असतात, पण ते दुसऱ्या पायरीच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा स्वतःलाच अनुभव नसतो, त्यामुळे तो दुसऱ्याला काही सांगायच्या भानगडीत पडत नाही. तर तो फक्त एकच सांगतो, मीटिंग करा, एक हात देवाला, एक हात एला, दारू प्यायला हात नाही राहिला, मी वाकून दारू पिणार हे त्याला माहित नसतं का चायला. तिसरा प्रकार आहे पूर्वग्रह. पूर्वग्रह म्हणजे त्याचे पूर्वग्रह असतात. माझा एक धार्मिक नातेवाईक होता,
तो लय देवदेव करायचा, पण त्याला कॅन्सर झाला आणि तो मेला, त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि तो मेला, त्याचं असं झालं आणि तो मेला. त्याच्यामुळे हे सब देवबीव ना झूठ आहे. त्याचा पूर्वग्रह आहे, त्याचा बायस आहे, तो तुम्हाला काढताच येणार नाहीये. तो म्हणतो मला माहितीये, अरे यार मी पाहिलेलं आहे उपवास तापास करणाऱ्या माणसाची धुलाई झालेली आहे. साला कुठे तुझा परमेश्वर काय भांग पिऊन बसलाय काय तिच्या आईला? जो चांगलं काम करतो त्याला तर दे. मग धर्म सांगतो त्याला नाही नाही ते पूर्वजन्मीचं आहे, पूर्वसंकल्पित आहे, पिछले जन्म का पाप है, कर्म का सिद्धांत है. तो म्हणतो ये सब नाटक है, ये हमको मत सिखाना. तो काय सांगतो, तो म्हणतो माझा अनुभव असा आहे की हे उच्च शक्ती देव बिव नाटक नाही म्हणताय. ठीक आहे ना बाबा, काय प्रॉब्लेम नाही, नको घेऊ उच्च शक्ती, काय प्रॉब्लेम नाही. दारू तर पिऊ नको ना रे बाबा, हा ते मी करील म्हणतो, काय प्रॉब्लेम नाही. आणि चौथा प्रकार आहे अवज्ञा करणारा, डिफायंट, बिलिजरंट. उजवीकडे जा सांगितलं की मुद्दाम डावीकडे जाणार. मारुतीच्या देवळामध्ये नवीन रंग लावल्यानंतर तिथे लिहिलेलं असायचं, येथे शेंद्राची बोटे पुसू नयेत. मी नालायक असल्यामुळे मी काय करायचो, त्या मारुतीला अशी 5 बोट सगळी शेंद्राची घ्यायचो आणि त्या सगळ्या भिंतीवरती इकडे ते लोक म्हणाले अरे काय येडा माणूस आहे, तिथे लिहिलंय ना रे, तिथे तुझ्यासाठी फळकं लावलेलं. अरे कधीतरी नंतर लावणारच आहेत सगळेजण भिंतीला. मग मी अरे पण लावतील तोपर्यंत चांगली भिंत राहू दे ना. पण मी बिलिजरंट आहे, अवज्ञा करणारा म्हणजे तुम्ही सांगितलेला विरुद्ध करणार, समाजाने सांगितलेला विरुद्ध करणार. अशा प्रवृत्तीचा मी माणूस असल्यानंतर तुम्ही मला बोंबलून सांगितलं उच्च शक्ती, परमेश्वर, देव, धर्म, तू लहानपणापासून, मी म्हणणार गेला तेल लावत, मी तुमच्या ए मध्ये येणार नाही. तुम्ही जर का देवाबद्दल बोलणार असाल, धर्माबद्दल बोलणार असाल, उच्च शक्तीबद्दल बोलणार असाल, तो आपण आहे का नाही, क्या होएगा, सब लोग तो मरने वाला है, आपण दारू पी के मरेगा. तो मरायला तयार होतो, पण तो तुझी उच्च शक्ती ऐकून घ्यायला तयार नाही. म्हणून BW म्हणतो की ह्याला इलाज म्हणजे सबस्टिट्यूट करणे. कशाला सबस्टिट्यूट करणे? उच्च शक्ती नावाची जी काही संकल्पना आहे त्याला सबस्टिट्यूट करायची, ज्याची त्याने ज्याला जशी हवी तशी. मग कोणी एला मानायला लागतो, कोणी स्पॉन्सरला मानायला लागतो. आपल्याकडे एडे लोक पण आहेत. मी ठाणा मिटिंगला ऐकलंय, त्याने त्याच्या स्पॉन्सरने डोक्यावर हात ठेवला, ताप उतरला. आता तुझ्या बाबा कसा का असेल ना, तू दारू पिऊ नको, ताप उतरतो, हो उतरतो, का असेल तुझा उतरला ना, आमचा काय बापाचा प्रॉब्लेम आहे, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. काहीतरी येण्यासारखं बडबडतोय, तुझं तुला नंतर कळेल, पण सध्या तू दारू नको ना रे पिऊ बाबा. तुझ्या त्या स्पॉन्सरच्या मुळे का असे ना, तू हरकत नाही, सोबर राहतोस ना, काहीच प्रॉब्लेम. म्हणून अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर दुसरी पायरी घ्यायला जे नाही म्हणणारे लोक आहेत, त्यांच्यामध्ये देवावर विश्वास नाही, नास्तिक. देवावर विश्वास आहे पण त्याचा माझ्यावर विश्वास आहे की नाही, आस्तिक. आणि तिसरा प्रकार आहे आज्ञेयवादी, आणि या आज्ञेयवादीची 4 लक्षणं त्यांनी सांगितलेली होती. तो भांडखोर आहे, तो तत्वज्ञान एवढी वर्ष जपवून ठेवलेलं होतं, देव बीव सब झूठ है साला, आपण कुछ भी करेगा, पीके मरेगा, लेकिन साला तुम्हारा भगवान के पास नहीं आएगा. त्याला अल्कोहोलिक सनस, तो तत्वज्ञान सांगतो. तो सांगतो तुला माहिती आहे का, माकड होतं पूर्वी, माकडाचा माणूस तयार झाला, मग ते लोखंडी खांब असतो, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जाते, एक ॲटम दुसऱ्या ॲटमला तो इलेक्ट्रॉन देतो आणि मग तो पुढे जातो. तो लय तत्वज्ञान सांगायला तयार असतो. पण अरे तुझी दारू पिऊन साल्या पडत होता तेव्हा तुझं तत्वज्ञान कुठे गेलं होतं? ते म्हणाला वो बात अलग है, ये बात अलग है, इसके कुछ लेना देना नहीं है. बरोबर आहे. आणि अल्कोहोलिक सनस सांगतं की अरे वो बात और ये बात इसकी सांगड घालना पडेगा, त्याच्याशिवाय तुझी गाडी पुढे जाणार नाहीये. म्हणून तो म्हणतो की इतके दिवस अभिमानाने जे आपण ठेवलेलं होतं ते आता तुला सोडायला लागेल. आणि म्हणून BW त्याला एकदम अंधारून गोंजारून घेतलेलं आहे. काय म्हणतो, विश्वास ठेवलाच पाहिजे अशी आमची अपेक्षा नाही. नसेल ना काय प्रॉब्लेम नाही. कुठलाही आल्यानंतर पहिल्या दिवशी तुम्हाला काय शपथ घ्यायला लावतात का? काय नाही, शपथ नाही, काय नाही. बरं फॉर्म भरायचा आहे का, फॉर्मवरती कुठे अंगठा लावायचा आहे का, काहीच नाही ना. अरे आला काय गेला काय, तुझं नाव खोटं सांगितलं तरी चालेल, श्रीधरच्या ऐवजी तू रॉड्रिक्स नाव सांग, काय प्रॉब्लेम. फक्त तुला हाक मारलं, हे रॉड्रिक्स हाक मारले तर हो दे मागे म्हणजे झालं, आमचं काय म्हणणं नाही. खोटं नाव सांगितलं तरी काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे तू विश्वास ठेवलाच पाहिजे असं आमचं म्हणणं नाही. आणि ए मेंबर कधीच विश्वास ठेवत नाही.
तुम्ही पहिली मीटिंग केलेली आठवत असेल तुम्हाला, तर तो काय बोलतो त्याच्यापेक्षा ती किटी बॉक्स कशी कशी फिरते त्याच्याकडे तुमचं लक्ष होतं की नव्हतं? आईला आपलं तर होतं बाबा. त्याच्यामुळे दारुड्याला शंका लय असतात. हे सगळे जण एकत्र येऊन थोडी थोडी दारू पित असणार, नंतर त्या पेटीमध्ये साले पैसे जमा करत असतील आणि नंतर हे जाऊन पित असतील. ही काहीतरी अमेरिकन कंपनी असणार, ह्याला काहीतरी ग्रँड विंड मिळत असणार. आणि नाही तर एवढं सारा पंख्याखाली कोण बसून येणार? विचारा फादरला, तिथे बाहेर गेट बाहेर उभा राहिला तर त्याला सिक्युरिटीवाला हाकल दे, चल जा. तिथे साला बेवड्याला 6 ट्यूबलाईट, 3 पंखे, मस्तपैकी 50 खुर्च्या कोण बसायला देणार आहे? कुछ तो इनका नाटक आहे. त्याच्यामुळे तो म्हणतो की आमच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे, उच्च शक्ती घेतलीच पाहिजे, असा आमचा अट्टहास नाही. दुसरी गोष्ट, दुसरी पायरी आत्ता आणि अख्खी घेतली पाहिजे असंही आमचं म्हणणं आहे. तिसरी गोष्ट तो सांगतो, बाबा रे वादविवाद थांबव. तुझ्या डोक्यात जे काय चाललंय ना, वो भगवान ऐसा करता है, वो भगवान ऐसा नहीं करता है, वो भगवान चुतिया है, साला हमको काय को बेवडा बनाया फिर, हे सगळे वादविवाद जे आहेत ते थांबव. त्याच्याऐवजी आजचा दिवस दारू प्यायची नाही. त्याच्यासाठी तुला कोण मदत करणार आहे ते घे तू, काय प्रॉब्लेम नाही, आमचं म्हणणं काय नाही. मग मदत कशी पाहिजे मला? मदत कळलं मला की साला ए मेंबरचा फोन नंबर घेतला पाहिजे, कधी आडली तर त्याला फोन करता आला पाहिजे. किंवा एखादा ओल्ड ए मेंबर कुठे राहतो, त्याचं दुकान आहे, हे हो मी तुझ्या दुकानात आलं चालेल ना, कधीतरी मी येत जाईल, मला जरा का टिंग टिंग वाजायला लागली माझी घंटी की माझी आवाज टाईट होईल, मी तुझ्याकडे येईल. मग त्याला कळायला लागलं, अरे तुला कळलं का उच्च शक्ती म्हणजे काय? जेव्हा तुला दारू प्यायची इच्छा होते, त्या इच्छेपासून जो कोणी दूर ठेवणार आहे. म्हणून अंड आधी का कोंबडा आधी या भानगडीत तू काय पडू नको. त्याच्याऐवजी हे सगळे जत्रेमध्ये सगळे लोक चालल्यात ना, तसं कर आणि खुलं मन ठेव, तुझे सगळे पूर्वग्रह बाजूला ठेव. आणि मग तो सांगतो, स्टेप 2 स्टार्टेड ग्रॅज्युअली इनफिल्ट्रेटिंग माय लाईफ. म्हणजे मराठीत त्यांनी लिहिलेलं आहे, कधी एक्झॅक्ट घेतली ती सांगता येत नाही, पण दुसरी पायरी माझ्या मनामध्ये हळूहळू झिरपत गेली. काय दुसरी पायरी? आपल्याच्यानी होत नाही, कोणाची तरी मदत घेतली पाहिजे. आपल्याच्यानी होत नाही, कोणाची मदत? ए मध्ये गेलो, मला माहित नव्हतं रे काय आहे, नवीन आल्यावर काय माहित नसते ए काय ना पे काय. चला मीटिंग चालते, तिथे बाकडी बिकडी लावलेली असते, आपण 7:30ला जायचं, चहा बी आला तर चहा प्यायचा, हे करायचं ते करायचं. त्यामुळे असंख्य लोकांनी अल्कोहोलिक सनसमध्ये येऊन दारू बंद केलेली आहेस. त्यांच्यापेक्षा तू वेगळा आहेस असं नाही, तू कसाही अस, पण तू आम्हाला हवा आहेस. म्हणून त्यांनी सांगितलं की पूर्वी श्रद्धा होती, मग पूर्वी श्रद्धा गेली. आपण सगळे श्रद्धेचा आपण जोडतो कशाशी? धर्माशी. आणि धर्माचं जे आचरण करण्याची पद्धत आहे, कोणी मेणबत्ती लावतं, कोणी उदबत्ती लावतं, कोणी आणखी निरांजन लावतं, कोणी टोपी घालतं, कोणी अमुक करतं, कोणी तमुक. हे सगळे धर्माचे वेगवेगळे प्रकार आहेत. अल्कोहोलिक म्हणते आपण त्या भानगडीत नाही पडत, तुझा धर्म तुझ्या घरी, तुझ्या डोक्यात ठेव, काय प्रॉब्लेम आहे. इथे सगळेजण एकच प्रार्थना म्हणतात, हिंदूंची वेगळी, मुसलमानांची वेगळी, ख्रिश्चनांची वेगळी, असले काय भानगड नाही. इधर सब घोडे 12%. धुलाई झाली ना दारू पिऊन, तुझा धर्म कुठे विचारला, तुझं नाव पण नाही विचारलं, आडनाव नाही विचारलं, जात नाही विचारली, काहीच विचारलं नाही आम्ही तुला. मग बिलडब्ल्यू म्हणायला लागला की असंच जर चालू ठेवलं, नाही घ्यायची मला दुसरी पायरी, काय होईल? परत दारू पिशील? नको रे बाबा, नको नको नको, बाद झालं, जेवढी झालं तेवढी धुलाई बाद झाली. मग मृत्यू आणि आध्यात्मिक पाया. एका बाजूला दारू पिऊन मरायचं आणि दुसऱ्या बाजूला ही उच्च शक्ती. हे काय अल्कोहोलिक सनाने, तुम्ही जे काय म्हणाल ते करायला तयार आहे. माझ्या वडिलांना, आमच्या सुभाष म्हणजे आमच्या भिवंडी ग्रुपचा फाउंडर मेंबर, तो माझ्या वडिलांचा विद्यार्थी होता बाबा. त्या वडिलांनी त्याला सांगितलं, ह्याला ख्रिश्चन कर, मुसलमान कर, बुल्ली काप, काय करायचं ते कर, तुझ्या आईला यायचं, पण याची दारू बंद होऊ दे. अल्कोहोलिक सनसमध्ये आल्यानंतर मला हेच कळलं, एका बाजूला मृत्यू आहे, दारू पिऊन वाट लागणार आहे, तब्येतीची, पैशाची, ह्याची त्याची. आणि हे सगळे लोक म्हणाले, आज माझं झालेलं आहे, तुझं नसेल झालं तर उद्या होऊ शकतं. चायला मला वाटतं ते घाबरवतात का काय मुद्दाम. मग माझ्या लक्षात यायला लागलं, मला चॉईस आहे आता. अरे दारू पिताना कोणीच चॉईस नाही दिला यार मला. दारू पिण्याचा चॉईस नव्हता, कधी प्यायची ते माहित नव्हतं, किती प्यायची ते माहित नाही, पैसे कोण देणार ते माहित नव्हतं. अल्कोहोलिक सनसने मला चॉईस दिला. काय चॉईस दिला? एका बाजूला मृत्यू, दारू पिणं चालू ठेव,
आणि दुसऱ्या बाजूला ही उच्च शक्ती क्या करता, आपण मरता क्या नाही करता तुम्ही सांगायला ते मी तयार झालो. आणि मग मला कळायला लागलं की मी नीती नियम सांगायचो, मॉरॅलिटी सांगायचो, तत्वज्ञान सांगायचो. चेंडू वर गेला की खाली येणारच. अरे ते सगळं बरोबर आहे, पण तू काल टाईट होतास, तो चेंडू वर गेलेला खाली येणार ते आम्हाला माहिती आहे. शास्त्र आम्हाला शिकू नको. त्या शास्त्राने तुझी दारू बंद केली का? नाही केली. मग आता तू वादविवाद घालू नकोस. त्याच्यामुळे तुझा बुद्धिप्रामाण्यवाद, वारकरी संप्रदाय, देवाची शपथ घेणे, या सगळ्या गोष्टींचं मुख्य कारण होतं तुला कोणीतरी उच्च शक्ती हवी होती आणि त्या शक्तीचा अभाव होता. म्हणून तू एकटपणा सोडून दे, भावनाशीलता सोडून दे, पूर्वग्रह सोडून दे आणि मग धार्मिक लोकांच्या चुका. अरे तो देवळात असतो ना, तो रात्री टाईट असतो माहितीये का तुला, तो ते रांडबाजी करतो, तो अमुक अमुक धंदे कर. मग मी काय करतो, धर्माचं आचरण करणाऱ्या लोकांपैकी वो फादर के ऊपर साला ये क्या आरोप है, अरे ते जाऊ दे, मरू दे ना, एखादा अपवाद सोडून दे ना. बाकी धर्म जो आहे ना, तो धर्म वेगळा, धर्माचं आचरण करणारी माणसं वेगळी. पण मी काय करतो, मला ऐकायचं नसतं म्हणून मी याची गल्लत करत असतो. अल्कोहोलिक ते सांगितलं मला, धर्म, धार्मिक लोकांच्या चुका, मानवी दोष, जुन्या कल्पना, हे सगळं सोडून द्या. आणि काय सांगितलं बिल्डब्ल्यूनी, आवर आयडियाज डिड नॉट वर्क, आमच्या कल्पनांनी आमची दारू बंद झाली नाही. बट गॉड आयडिया वर्क. अल्कोहोलिक्स अनोनिमस नावाच्या संस्थेमध्ये मी जेव्हापासून जायला लागलो तेव्हापासून माझी दारू बंद झाली. बस ना, बाकी काय करायचं. तुझं देव धर्म, आकाशात चेंडू टाकला की खाली येतो, इलेक्ट्रिसिटी कशी वाहते, लाईट कसा बंद होतो, सकाळ कशी होते, अरे सगळं तत्वज्ञान आम्हाला मान्य आहे. ते आम्हाला काय शिकवतो तिच्या आईला तू, आम्हाला सगळं माहिती आहे. पण या सगळ्या नीती नियमामुळे, मॉरॅलिटीमुळे, तत्वज्ञानामुळे आमची दारू बंद झाली नाही. आणि म्हणून बिल्डब्ल्यू म्हणतो स्वयंपूर्णतेने प्रश्न सुटणार नाही. त्यांनी काय काय मुद्दे दिलेले होते. पहिला मुद्दा होता 12 पायऱ्या 12 रूढीच्या इंडेक्समध्ये त्यांनी मुद्दे दिलेले आहेत. पहिला मुद्दा होता आम्ही कोणावर विश्वास ठेवावा. ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोणावर विश्वास ठेवायचा. ज्या ए मेंबरनी तुला आणला त्यांनी तुझं दात नाही विचारलं, धर्म नाही विचारलं, 16 नंबर फॉर्म नाही विचारला, किती पैसे तुझ्या खिशात ते नाही विचारलं, त्याच्यावर ठेव ना विश्वास, काय प्रॉब्लेम आहे. आणि कोणावर तरी विश्वास ठेवलाच पाहिजे असं अल्कोहोलिक सनसचं म्हणणं नाही. 12 पायऱ्या ह्या सूचना आहेत. नाही नाही आपण 12 पायऱ्यावर नाही घेणार, नको घेऊ, काय प्रॉब्लेम नाही, ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. कितीतरी लोक आहेत पहिली आणि 12वी पायरी घेतलेली व्यवस्थित चाललेले आहेत. जर का तुला परत दारू प्यायची नसेल तर तुला चांगलं आयुष्य जगण्यासाठी 12 पायऱ्यांचा. अनिल डी नेहमी गमतीने सांगायचे की तो नवीन पहिल्या वाढदिवस मला काय सांगतो, माझी चड्डी येणे दिलेली, माझा शर्ट येणे दिलेला. म्हणजे काय, 2च पायऱ्या घेतल्या, पहिली आणि 12वी, तरी एवढं चुपचुपीत चाललेलं आहे. मग अनिल डी म्हणाले अरे 2 पायऱ्या घेतल्या तर एवढं चांगलं चाललंय, सगळ्या 12 घेतल्यास तर किती चांगलं चालेल. पण तो म्हणतो सुरुवातीला या 12 पायऱ्या सूचना आहेत, तू घेतल्याच पाहिजे असा अट्टास नाही. चौथी गोष्ट त्यांनी सांगितलं खुल्या मनाचे महत्व, ओपन माइंड. पॅराशूटवाला जो वरती जातो त्याला सांगतात दाब बटन आणि उघड, तो सांगतो का नाही नाही मी आज गंमत करतो, जरा आणखी खाली गेल्यावर उघडतो. तू अरे मरशील ना बडव्या, तू दारू पिऊन मरशील ना. आम्हाला सांगितलं नाही का अड्ड्यावरच्या आंटीने सांगितलं, अरे या अल्युमिनियमच्या पातेल्याला बोकं पडतात, तू इथे येऊन दारू पितो, तुझ्या आतड्याला किती बोकं पडली असतील. आता जाऊ दे का, सगळे मरणार आहेत, तुम्हाला पावशेर दे, बाकी सगळं गेलं तेल लावत. म्हणून खुलं मन ठेवा. ऐसा होता है क्या, ऐसा किधर होता है, सगळ्यात वाद करू नको. श्रद्धेचे वेगवेगळे मार्ग आहेत, आम्ही सगळे एका मार्गाने गेलेलो नाही. तुझ्या श्रद्धेचा तू मार्ग शोध, आम्हाला सांगू पण नकोस तुझ्या कुठल्या मार्गाने तू गेल्यामुळे तुझी दारू बंद, काय सांगायची गरज नाही. अनुभव कथन करताना तुला वाटलं तर सांग, नाही वाटलं तर काही सांगायची गरज नाही. पुढचं त्यांनी सांगितलं उच्च शक्तीला पर्याय म्हणजे ए. तुला उच्च शक्ती मान्य नाही ना, तुला हायर पॉवर नाही कळत ना, नको जाऊ. एक कळतं ना तुला, मिटिंगला गेले की दारू बंद होते, बस इतना कवच हो गया. भ्रमनिराश झालेल्यांची दुर्दशा, ज्यांनी ज्यांनी इथे मारामारी केली, धर्म देव दुसरी पायरी, त्यांची विकेट पडलेली आहे. बेपर्वाई आणि पूर्वग्रह हे मोठे अडथळे आहेत. रोड ब्लॉक्स ऑफ इनडिफरन्स अँड प्रिजुडाइस. पूर्वग्रह, क्या होता है नहीं लेगा तो क्या होता है, हेच केलं ना आम्ही आयुष्यभर. हरवलेली श्रद्धा ए मध्ये मिळते
आमच्यातल्या बऱ्याच लोकांनी सांगितलं, आता मी देवळात जायला लागलो, आता मी आई बाप्पाच्या पाया पडायला लागलो, आता मी असं करायला लागलो. हरवलेली श्रद्धा नव्हती असं नाही, होती श्रद्धा, पण ती एक तुही धनवान त्याच्यामध्ये गेली. बुद्धिमत्ता आणि स्वयंपूर्णता. एक बुद्धिमत्ता, मला सगळं कळतं, तू मला अक्कल शिकवायची गरज नाही. डायलॉग मारला ना ए मध्ये आल्यावर पण आपण मारतो ना बायकोला, काय तुला काय अक्कल आहे. बायको मनातल्या मनात म्हणते, हा बडवा पीत पडत होता तेव्हा याला उचलून तगडं धरून मी आणायची, आणि आता हा माझी अक्कल काढतोय. किती दिवस झाले याला, 4 महिने झाले ए मध्ये जाऊन मिटिंग करतो. बुद्धिमत्तेने चालवायचं नाही. स्वयंपूर्णता, मी करेन ना, तू डोंट वरी, आय विल हँडल. मर तू तिच्या आहे. जुने सभासद म्हणतात याला जरा ढील देऊ आपण. सकारात्मक आणि नकारात्मक विचार करण्याची पद्धती. सद्गुण विकृती म्हणजे स्वतःच्या चांगुलपणाची खोटी खात्री असणे. मी औरंगाबादला गेलो तेव्हा माझ्या स्पॉन्सरने सांगितलं होतं, जाशील तेव्हा जुनी अकाउंट उडायला जाऊ नको. मी तिथे उतरल्यावर पहिला लगेच रिक्षावाल्याला विचारलं, अरे पहिले इकडे मुद्रा चालायचं कुठे चालतो, घेऊ का तिकडे म्हणतो. मला कळलं ही माझी चांगुलपणाची खोटी खात्री आहे. सद्गुण विकृती म्हणतात त्याला. अवज्ञा करणे हा मद्यपीचा चटकन लक्षात येणारा वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे. दुसरी पायरी हा सर्वांना म्हणजे आस्तिक, नास्तिक, अज्ञेयवादी या सगळ्यांना एकत्र येण्याचा बिंदू आहे. आणि दुसऱ्या पायरीनंतर तिसऱ्या पायरीमध्ये तो म्हणणार आहे, देवाशी माझा संबंध कसा असावा हे मला कळलं पाहिजे. बरोबर आहे. आज 24 मे 2024 पावलीन समूह दुसऱ्या पायरीमध्ये मला बोलायची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. आजचं मी इथे थांबतो. थँक्यू.